त्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे। त्या ठिकाणी काही अकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये, आणि ज्या ठिकाणी MRTP ऍक्ट प्रमाणे जे 200 मीटर क्षेत्र असतं गावालगत 200 मीटर पर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं। म्हणजे 1,500 लोकसंख्येच्या गावाला तर आपण 500 मीटर पर्यंत करता येतं, बाकी इतर गावांना 200 मीटर पर्यंत अकृषिक वापर करता येतं। या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना 1 गुंठ्यापर्यंत तुकडा हा अलाउ केला पाहिजे, अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे। तर अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे। 1 जानेवारी 2025 पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्वाची आहे। तर 1 जानेवारी 2025 पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत, 1 गुंठ्यापर्यंत 1000 फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे, पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही, रजिस्ट्री होत नाही, कारण तुकडे बंदी कायदा आहे। त्यामुळे आता नागरी भागामध्ये, नागरी क्षेत्रामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत, पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउट मध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी UDCPR त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी SOP तयार करावी लागेल। तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी, पण याला एक SOP तयार करावी लागेल, जी SOP या ठिकाणी मी 15 दिवसामध्ये SOP तयार करतोय आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले ACS महसूल, ACS UD 1 आणि जमाबंदी आयुक्त आणि IGR या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही, पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार, त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार, त्यांचे प्राधिकरण RL कसं देणार, सर्व करायला लागेल। नाही तर काय होईल, दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील। त्यामुळं एक चांगली SOP तयार करू आणि पुढच्या 15 दिवसामध्ये, आता तर मी तुकडेबंदी कायदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल, पण सोबतच एक SOP आपण या ठिकाणी देतो आहे, ज्यातल्या महाराष्ट्रातल्या 50 लाख वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब, 50 लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला, 50 लक्ष परिवाराचा। त्यामुळे यामध्ये आपण जातोय समोर 1 जानेवारी 2025 ला कट ऑफ डेट ठेवून, पण यानंतर मात्र UDCPR प्रमाणे जावं लागेल, नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल। आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम, अवैध प्लॉटिंग हे नितीन राऊत साहेब रेग्युलराइज करता येणार नाही, पण 1 जानेवारी 25 पर्यंत जे आता तुमच्याही मतदारसंघात, सर्वच मतदारसंघात हे झालं आहे, त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस्त करण्याचा विचार शासन करताय। जयंत पाटील साहेब, आधीच केलं, पूर्वीच केलं पहिल्यांदाच। अध्यक्ष महोदय, सन्माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय धाडसी आणि चांगला निर्णय घोषित केला, याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो। हे खरं आहे की 50 लाख पेक्षा जास्त कदाचित असेल, कारण महाराष्ट्रामध्ये आपण हा कायद्यामध्ये खरं म्हणजे 29 ऑक्टोबर 56 रोजी अधिसूचना काढण्यात आली आणि स्थानिक क्षेत्र घोषित करण्यासाठी त्यावेळी तुकडेबंदी कायदा जिथं लागू आहे त्या बाबतीत काढण्यात आली। अधिसूचनेत वगळल्या गेलेल्या क्षेत्राची यादी होऊन उर्वरित भागासाठी यावेळी बॉम्बे स्टेट असल्यामुळं तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आला। त्यानंतर महाराष्ट्र राज्य झालं, त्याच्या महाराष्ट्र राज्य होण्याच्या आधी हे होतं, अनेक शहरांचं ग्रामपंचायती होत्या, त्या नगरपालिका झाल्या, बराच बदल झालेला आहे। त्यामुळं मागं जाऊन हा आपण चांगला निर्णय घेतात, याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच असा निर्णय, आता अनेक महसूल मंत्री चांगले होऊन गेले, पण तुम्ही खरंच जरा चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला एवढीच सूचना आहे की आपण सांगितलं की 1 जानेवारी कट ऑफ डेट ठेवतोय, खरं म्हणजे मग 1 जानेवारी नंतर तुकडेबंदी कायदा लागू होणार असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जी कमिटी कराल
त्या कमिटीने SOP 15 दिवसात डिक्लेअर केली पाहिजे. आपला निर्णय ही आपण घोषणा केलेली आहे, त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आपला हा कायदा सस्पेंड करण्यासाठी परवानगी देऊन याच सभागृह अधिवेशन पुढच्या आठवड्यापर्यंत ठेवण्याचं जर राहिलं तर शुक्रवारपर्यंत आपण अधिवेशनातच हे मांडलं तर आणखीन मोठं आपलं स्वागत आम्ही सगळे करू. आणि SOP येईल ते मान्य आहे, पण 1 जानेवारी नंतर आता काय झालंय, लोकसंख्या एवढी वाढली आहे की 2 गुंठे, अर्धा गुंठा, 3 गुंठे घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात. नागरी वसाहतीत तर फार मोठे प्रमाण आहे. त्यामुळे तुकडेबंदीच्या आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की आपण चटकन सॅटेलाइटने सर्वे करतोय आता. त्यामुळे माझी विनंती आहे की नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून 1 जानेवारी आता पहिला निर्णय हा होईल आपला. इथून पुढेही माझी विनंती शासनाला आहे की इथून पुढे नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून 1 गुंठ्याच्या वर अशी खरेदी खत करण्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देईल का? माननीय जयंत पाटील साहेबांनी अत्यंत महत्वाचा विषय मांडला. 1 जानेवारी 2025 पर्यंत अनाधिकृत झालेले आपण सर्व तुकडेबंदीचा कायदा निरस्त करू. म्हणजे तुमची सूचना महत्वाची आहे की आता शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी गुंठे पडणारच आहे. तर जी SOP येणार आहे आपण त्यांना गुंठेवारी तुकडेबंदी कायद्यातनं तुकडेबंदी कायदा हा कमीत करणार आहे भागामध्ये. या भागात पुढे तुकडेबंदी कायदा राहणार नाही. म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडेबंदी कायदा राहणार नाही, गावठाणाच्या 200 मीटर पर्यंत राहणार नाही, प्राधिकरणामध्ये राहणार नाही. तो तुकडेबंदी कायदा जो आहे तो आपण रद्द करतोय. पण पुढच्या काळात SOP पाळावी लागेल. तुकडा झाला तरी तुकडेबंदी कायदा तर नसणार आहे, पण या SOP ने पुढच्या काळात रेग्युलेशन करता येईल एवढंच या ठिकाणी सांगायचं. विजय वडेट्टीवार. महोदय, एक चांगला निर्णय होय शहरामध्ये करणार. जेवढे नियोजन प्राधिकरण आहे, PMRDA, NMRDA, नगरपंचायत, महानगरपालिका सर्वीकडे तुकडेबंदी कायदा हा 1 गुंठ्यापर्यंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी SOP तयार करणार त्या SOP प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार. अध्यक्ष महोदय, एक खरं म्हणजे धाडसी निर्णय माननीय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे. या संदर्भात खरं आहे की प्रचंड लोकांचे हाल झाले. तुकडेबंदीचा फायदा दलालांनी प्रचंड घेतला. रिटायर्ड झालेल्या लोकांनी त्या तुकडेबंदीमध्ये पैसे गुंतवलेत, अद्यापही सेलडीड होत नाही, म्हणजे त्यामध्ये रजिस्ट्र्या होत नाही आणि त्यांना इतके वर्ष पैसे गुंतवूनही मालकी मिळत नाही. अध्यक्ष महोदय, ब्रह्मपुरीमध्ये माझ्या मतदारसंघातलंच उदाहरण सांगतो. 1200 लोकांनी ते प्लॉट बुक केलेत आणि तिथे एक मोठा अधिकाऱ्यांना घेऊन, खरं म्हणजे अधिकारी इन्व्हॉल्व होते त्यामध्ये, त्यांनी पण त्यामध्ये हातमिळवणी करून या दलालांच्या भरोशावर 60 एकर जागेमध्ये तुकडेबंदी केली. 60 एकर आणि प्लॉट पाडून स्टॅम्प पेपरवर जुने स्टॅम्प पेपर घेतलेत जुने आणि ते त्या स्टॅम्प पेपरवर एग्रीमेंट करून दिले. अद्यापही त्यांचे सेलिडर त्यातले 7 लोक आत्महत्या केले. अध्यक्ष महोदय, 7 रेकॉर्डवर आहे. हा प्रश्न त्यावेळेस आम्ही मानला, पण एक चांगला निर्णय आपण करतात. पण यामध्ये आपल्याला एक हे SOP आपण करणार, एक चांगला निर्णय होत आहे आणि त्या SOP मध्ये तुम्ही जे काही समिती नेमणूक करणार आहात त्यामध्ये खरं तर 2-4 लोकप्रतिनिधी काही त्यांचा सल्ला किंवा त्यांच्याकडून सूचना काय झालं याच्यात. हे तुकडेबंदी नियमित करत असताना अध्यक्ष महोदय यामध्ये ओपन स्पेस नाही, यामध्ये रस्ते 3 मीटरचे टाकले गेले. म्हणजे उद्या लोकसंख्या वाढणार आहे, पॉप्युलेशन वाढेल, तिकडे लोकसंख्या, तिथे डेव्हलपमेंटचा विषय येईल, तिकडे पैसे रस्ते बांधायसाठी किंवा इतर विकासासाठी, नाली बांधकामासाठी, वीज आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला ते पैसे लागतील. हा तर वेगळाच विषय आहे. परंतु तिथे आता हे सगळं करत असताना जिथे 2 मीटरचे 3 मीटरचे रस्ते टाकून प्लॉट विकले गेले, भविष्यातील तिथले डेव्हलपमेंटची स्थिती काय राहील हा विचार करून आपण त्या SOP मध्ये हा सुद्धा सहभाग केला पाहिजे. ज्याला 2000चा प्लॉट आहे तर तिथील 2000चा प्लॉट 1500चा करा. 500 फूट तेथील जागा रस्त्यामध्ये घ्या. अशा प्रकारचं त्यामध्ये प्रावधान असलं पाहिजे. कारण वाढती लोकसंख्या आणि नागरी क्षेत्र वाढत असताना यामध्ये हे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी त्या भागातील लोकप्रतिनिधींना आपण एक पत्र पाठवून त्यांच्याकडून ती माहिती अधिकची मागून घ्यावी, जेणेकरून आपल्याला हा निर्णय घेताना अध्यक्ष महोदय सोपं जाईल आणि SOP मध्ये सुद्धा त्यामध्ये प्रावधान करता येईल.
आपल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो. एक चांगला निर्णय आपण केला की याच्या संदर्भातला मार्ग निघण्याची आवश्यकता होती विजयराव आणि हे एसओपी लवकरात लवकर एक टाइम माऊन आपण हा निर्णय मंत्रिमंडळापुढे जाऊन करावा अशी अपेक्षा व्यक्त करू. सभापती अध्यक्ष महोदय, 15 दिवसात एसओपी करू, 15 दिवसात. आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, या एसओपी मध्ये ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आपल्या सूचना एसीएस महसूलकडे पुढच्या 7 दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे. प्रकाश सोलंकी. हा अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांचं या निर्णयाबद्दल स्वागत करतो. परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता, नगरपालिकेपुरता, नगरपंचायतपुरता आपण आणि गावठाणात 200 फूट 200 मीटर, तर आता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान 2 मीटर जर आपण घेर घेतला आणि त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये 2 किलोमीटर 200 मीटरच्या ऐवजी 2 किलोमीटर 2 किलोमीटरचा जर आपण फेरीमध्ये हे कायद्याची अंमल एसओपी मध्ये तसं समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे. गोरगरिबी लोकांना घरं मिळण्याची, जागा मिळण्याची स्वतःचं स्वप्न साकार होणार आहे. म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की 2 किलोमीटरचा परिघामध्ये शहराच्या पासून आपण हे तुकडेबंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं लागू करणार नाही का? माननीय प्रकाश सोळंके साहेब, आपण जसं ग्रामीण भागामध्ये 200 मीटर पर्यंत आहे तसं MRTP कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून 500 मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी हे आहे. पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जे काही सूचना आहे ती आपण एसीएस आज जे मी नोंद घेतो त्या ठिकाणी सभागृहात, पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जवळ ज्यांनी येणे केला असेल, नागरी क्षेत्र झालं असेल, त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे. एसओपी मध्ये आपण मात्र जे येणे झाले असतील त्या भागातल्या, म्हणजे तुकडेबंदीमुळं तुकडा पडला त्याची रजिस्ट्री होत नाही असा भाग असेल, पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या, जसं आता पुण्यामध्ये PMRD आहे, काही गरज नाही, NMRD आहे, काही गरज नाही, ते MMRD आहे, त्या ठिकाणी ते क्षेत्र आलेलं आहे. पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला लागून 500 मीटर पर्यंत, महानगरपालिकेला लागून 2 किलोमीटर पर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी एसओपी मध्ये करू. विक्रम पाचपुते. अध्यक्ष महोदय, प्रथमतः मी महसूल मंत्र्यांचं विशेष आभार मानतो की आपण इतकी